मित्र हो, हार्ट अटॅक नुसतं नाव जरी ऐकलं तरी छातीमध्ये धडकी भरते। त्याचं कारण असं की हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या खानपानाच्या सवयीमुळे, वाढलेल्या व्यसनामुळे, वाढलेल्या ताणतणावामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला अशी एक तरी बातमी टीव्ही मध्ये, वर्तमानपत्रामध्ये आपण दररोज ऐकत असतो। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 महत्त्वाच्या सवयी सांगणार आहे ज्या सवयींच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण अगदी तरुण वयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। आणि जर तुम्हाला ह्या सवयी आजच माहीत झाल्या, या सवयींच्यामुळे नेमका हार्ट अटॅक कसा येतो हे जर तुम्हाला कळालं तर त्या सवयी तुम्ही तुमच्यामध्ये तपासून पाहाल, असतील तर त्या आजच बंद कराल आणि चा परिणाम म्हणून तुमचं हृदय चांगलं मजबूत होईल, ठणठणीत राहील आणि हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन, हार्ट अटॅक येऊन तुमचा अकाली मृत्यू होणार नाही। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका, मुद्दा मुद्दा समजून घ्या। आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे बैठे जीवनशैली। दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणं। जे लोक ऑफिसमध्ये काम करतात, ज्यांना फिरायचा, चालायचा, व्यायामाचा, शारीरिक हालचालीचा, शारीरिक कष्टाचा कंटाळा येतो, आळस येतो, किंवा काही कामानिमित्त ऑफिसमध्येच दिवसभर काम करावं लागतं एक ठिकाणी बसून, अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त वाढते। कारण जेव्हा तुम्ही एक ठिकाणी बसून राहता तेव्हा तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर लागलीच फॅटमध्ये म्हणजे चरबीमध्ये होतं आणि ही चरबी रक्तामध्ये साचायला लागते, रक्तवाहिन्यांच्या मध्ये ती जमा व्हायला लागते। परिणाम म्हणून रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यामधून जेव्हा रक्त जातं तेव्हा तिथून ते हाय प्रेशरने जातं, ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी असं म्हणतो। आणि उच्च रक्तदाब एकदा झाला, तुमच्या रक्तामध्ये एकदा खराब चरबी वाढायला लागली की त्याचा सगळ्यात पहिला परिणाम होतो तो म्हणजे हृदयावर, हृदयाच्या मांसपेशीवर, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्यावर। सोबतच दिवसभर एक ठिकाणी बसून राहिल्यामुळे तुमचं वजन देखील वाढेल। मित्र हो, असं म्हटलं जातं की दिवसभर एक ठिकाणीच बसून राहणं हे सिगारेट ओढण्यासारखंच धोकादायक आहे। सिगारेटनं जसं हृदयाला, रक्तवाहिन्यांना धोका आहे, अगदी तसाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त धोका एक जागी दिवसभर बसून राहिल्यानं होतो। त्यामुळे WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की आठवडाभरामध्ये तुम्ही किमान 150 मिनिट तरी व्यायाम केला पाहिजे। त्यामध्ये मग चालणं असेल, पळणं असेल, योगा असेल, जिम्नॅस्टिक असेल, दिवसभराच्या छोट्या छोट्या हालचाली असतील। जवळ कुठं जायचं असेल तर गाडीऐवजी तुम्ही पायी जा, लिफ्टच्या ऐवजी जिन्याचा वापर करा। सकाळी सकाळी तुम्ही व्यायाम करत असाल फक्त एकदाच तर दुपारी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही चालण्यासाठी आवर्जून वेळ काढा। जर तुम्ही ऑफिसमध्ये राहत असाल, तुमचं एक ठिकाणी खुर्चीवर बसून करण्याचं काम असेल, कॉम्प्युटर वर्क असेल, तर अशा वेळी दर 1 तासाला उठा आणि जिथं कुठं जागा मिळेल तिथं किमान 100 ते 150 पावलं तुम्ही आवर्जून चाला। नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। चालायला तुम्हाला जागा नसेल तिथं कुठं, तर तुम्ही बसल्या बसल्या काही जागेवरती पळू शकता, जागेवरती चालू शकता, किंवा स्ट्रेचिंगचा एक्सरसाइज किंवा योगासनं देखील करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्यायाम तुम्ही नियमित करणं गरजेचं आहे। 1 दिवस केला, 10 दिवस केला, महिनाभर केला, परत सोडून दिला, 6-6 महिने, वर्ष करायचंच नाही। आणि व्यायाम करताना आवर्जून असा देखील व्यायाम त्याच्यामध्ये असावा की जेणेकरून तुमच्या शरीराला थोडा तरी दम लागेल। आणि दम जेव्हा लागेल, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यायामानंतर घाम येईल, तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह राहून, जास्त क्रियाशील राहून व्यायाम करता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये खूप चांगलं रक्ताभिसरण सुधारतं, हृदयाच्या हालचाली वाढतात, हृदयाची गती वाढते, हृदयाच्या मांसपेशींना चांगलं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन मिळतं। सोबतच फुफ्फुसाचं देखील आरोग्य सुधारतं। फुफ्फुसाची एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होण्याची जी क्षमता आहे ती देखील चांगली राहते। सगळ्या शरीरातल्या पेशी अगदी ताज्या तवान्या होतात जर तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह राहिलात, कामामध्ये राहिलात किंवा शारीरिक हालचाली केल्या तर नक्कीच ही देखील जर तुम्हाला सवय असेल तर ती बंद करा आणि आजपासूनच दुरुस्त करा। दुसरी महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे खराब अन्नपदार्थ। खराब म्हणजे कसले, तर असे अन्नपदार्थ जे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहेत। खास करून डबल फ्राय केलेले, जास्तीचे तळलेले, चरबीयुक्त अन्नपदार्थ, तेलकट, तूपकट, ज्यांच्या आहारामध्ये जास्तीची साखर, जास्तीचं मीठ आणि जास्तीचं तेल आहे, त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त होतो। जे फास्ट फूड, जंक फूड खातात, जे पॅकेज, प्रिझर्व केलेले, प्रक्रिया केलेले, हवाबंद, डबाबंद पदार्थ खातात, बाहेरचे पदार्थ खातात, अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते। बऱ्याच
बऱ्याचदा आपण घाई गडबडीमध्ये बाहेर काहीतरी खातो, वडापाव खाण्यावर जोर असतो, पिझ्झा बर्गर खात असतो आणि एकूण याचा कळत नकळत परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होतो आणि अचानक हृदयविकाराचा झटका येतो। त्यामुळे हे सगळे पदार्थ तुम्ही वर्ज केले पाहिजेत आणि त्या जागी तुम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक आहार घेतला पाहिजे। त्यामध्ये मग सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, सर्व मोसमी फळं असतील, जी रसाळ फळं आहेत ज्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे, या फळांच्या मध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, खनिज आणि जीवनसत्व असतात, जे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात आणि तुमचा हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव होतो। तिसरी महत्त्वाची वाईट सवय आहे ती म्हणजे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणं। मग त्याच्यामध्ये गुटखा असेल, तंबाखू साधी असेल किंवा पान मसाला असेल, सुपारी असेल तंबाखूवाली, मावा असेल, या सगळ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या मध्ये असणारं जे निकोटीन आहे, हे निकोटीन आपल्या रक्तवाहिन्यांना अरुंद करतं, त्यांची लवचिकता कमी करतं, परिणामी रक्तवाहिन्या ठिसूळ होतात आणि तिथून जाणारा रक्तप्रवाह हा खूप प्रेशरने जातो, रक्तदाब वाढतो। रक्तदाब वाढला की त्याचा सगळ्यात पहिला परिणाम हा हृदयाच्या मांसपेशीवर आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर होतो आणि चा परिणाम म्हणून आपल्याला अचानकपणे हृदयविकाराचा झटका येतो। हे सगळे सायलेंट किलर आहेत। वर्षानुवर्ष तुम्ही तंबाखू खाता असाल, तुम्ही म्हणाल मला आता काहीच होत नाही, पण अचानक कधी तुम्हाला हृदयविकाराचा झटका येईल आणि कधी तुम्ही वर जाल हे सांगता येत नाही। त्यामुळे वेळीच सावध व्हा। जर तुम्हाला तंबाखू कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची सगळ्याची सवय असेल तर ती आजच बंद करा। चौथी महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे जास्तीचा ताणतणाव घेणं। आता आयुष्य म्हटलं की ताणतणाव आलं, काम म्हटलं की ताणतणाव सगळ्यांनाच येतो, परंतु आपल्या त्या ताणतणावाचा किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावरती किती परिणाम करून घ्यायचा, आपण त्याचा किती ताण घ्यायचा हे आपल्याच हातात आहे। मित्रहो, जेव्हा आपलं शरीर आणि मन ताणतणावामध्ये असतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो आणि या हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपलं हृदय धोक्यात येतं, रक्तवाहिन्यांचं आरोग्य धोक्यात येतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो। बरेच लोक भविष्याचा जास्त विचार करतात, घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत भूतकाळामध्ये त्याचा देखील जास्त विचार करतात, लोक काय म्हणतील याचा विचार करतात, हा माझ्याशी तसा वागला, हा माझ्याशी असा वागला, असा विचार करून स्वतःलाच त्रास करत बसतात, परंतु याचा दुष्परिणाम म्हणून त्यांना हृदयविकार लवकर येण्याची शक्यता जास्त असते। मित्रहो, आयुष्य म्हटलं की ताणतणाव येणारच आहे, त्याला आपण टाळू शकणार नाही, परंतु त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं, व्यवस्थापन केलं आपण, तर तो ताणतणाव कमी होऊन आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राहू शकतं। त्यासाठी तुम्ही योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करू शकता, फिरायला जाऊ शकता, निसर्गाच्या सानिध्यात राहू शकता, तुम्हाला असणारे छंद जोपासू शकता, ज्या ज्या गोष्टी केल्यानं तुम्हाला समाधान मिळतं त्या गोष्टी तुम्ही आवर्जून करू शकता, आपल्या मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना बोलून दाखवू शकता किंवा डायरीवरती नोंद करून लिहून काढू शकता, जेणेकरून तुमच्या मनाचा ताण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हलका होईल आणि तुम्हाला अतिशय चांगलं फ्रेश वाटेल। ताण एकदा कमी झाला की हार्मोन्स चांगले सुधारले जातील, चांगले महत्त्वाचे शरीरासाठी आरोग्यदायी असणारे हार्मोन्स स्त्रावले जातील आणि हृदय एकदम ठणठणीत मजबूत राहील आणि हार्ट अटॅक येण्यापासून तुमचा बचाव होईल। पाचवी महत्त्वाची वाईट सवय आहे ती म्हणजे दारू पिणं। काही डॉक्टर तुम्हाला सांगतील की रोज थोडी थोडी दारू प्या, तब्येतीसाठी चांगली असते, भूक वाढते, शरीर चांगलं तंदुरुस्त होतं, प्रतिकारशक्ती वाढते, पण असं अजिबात नाही। दारूचा एक एक थेंब तुम्हाला दारूचं व्यसन लागण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आणि एकदा तुम्हाला दारूचं व्यसन लागलं तर तुमचं हृदयच काय, तुमचं सगळं आयुष्य, तुमचं सगळं कुटुंब, तुमचा आजूबाजूचा समाज उद्ध्वस्त होणार आहे, हे देखील लक्षात ठेवा। कारण दारू ही व्यसन लावणारी आहे। दारूमध्ये असणारे जे अल्कोहोल आहे ते अगोदर लिव्हरला खराब करतं, लिव्हर खराब झाले की लिव्हरमध्ये चरबी जमा होते, चरबी जमा झाली की तिथं लिव्हर सिरोसिस नावाचा आजार होतो, लिव्हर पूर्ण निकामी झाले की पोटामध्ये पाणी भरतं आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम हृदय आणि मेंदूवर होतो आणि माणूस जाग्यावर जातो। त्यामुळे जर तुम्हाला हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, हृदयविकाराचा झटका येऊच द्यायचा नसेल, तर दारूचा एक थेंब सुद्धा तुमच्या पोटामध्ये जाणार नाही, याची आवर्जून काळजी घ्या। सहावी महत्त्वाची सवय आहे रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप न घेणं। बऱ्याच लोकांना सवय असते विनाकारण जागरण करायचं, मोबाईल बघत बसायचा, किंवा बऱ्याच जणांची लाईफस्टाईल अशी असते की रात्री उशिरा झोपायचं आणि उशिरा उठायचं। ही लाईफस्टाईल हृदयविकाराचा झटका आणण्यासाठी अतिशय कारणीभूत ठरणार आहे, कारण रात्रीची शांत समाधानकारक झोप घेणं हे नैसर्गिक चक्र जे आहे आपल्या शरीराचं त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण जेव्हा तुम्ही रात्री शांत झोप घेता, गाढ झोप घेता, तेव्हा तुमचं मन आणि शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी, हृदय असेल, मग सगळ्याच अवयव असतील, हे अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात। दिवसभराच्या कामानं, दिवसभराच्या धावपळीनं, ताणतणावामुळे शरीराची झालेली जी झीज आहे ती भरून काढण्याचं काम हे झोपेच्या दरम्यान
होत असतं। आणि जर तुम्हाला रात्रीच्या वेळेला शांत झोपच लागत नसेल, झोपमोड होत असेल, निद्रानाश होत असेल, तर याचा परिणाम म्हणून तुमच्या हृदयाचा देखील ताण जास्त वाढतो आणि तुम्हाला अकाली हार्ट अटॅक येतो आणि तुमच्या जीवाला धोका होतो। त्यामुळं रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। रात्री झोपण्याच्या किमान 2 तास तरी अगोदर तुम्ही मोबाईल, टीव्ही अजिबात बघू नका, कुठलेही शारीरिक किंवा मानसिक कष्ट करू नका, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मदत होईल। लवकर झोपा आणि लवकर उठा, दिवसभर चांगलं ऍक्टिव्ह राहा, क्रियाशील राहा, शारीरिक हालचाली ठेवा, रात्री तुम्हाला शांत झोप लागल्याशिवाय राहणारच नाही। 7वी महत्वाची सवय आहे की वेळच्या वेळी डॉक्टरांकडून चेकअप करून न घेणं। साधारण 30-35 वयाच्या नंतर तुम्ही दर 6 महिन्याला किंवा वर्षाला तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे, कारण हे सगळे आजार अचानक येत नाहीत, तर त्याची सुरुवात खूप दिवसापासून सुरू झालेली असते, परंतु काही चिन्ह आणि लक्षणं न दिसल्यामुळं ते आपल्या लक्षात येत नाही, म्हणून याला आपण सायलेंट किलर असं देखील म्हणतो। बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की आज तर चांगला होता, काल तर चांगला होता, अचानक कसं काय गेला? तर अचानक कोणी कधी जात नसतं, त्याची सुरुवात खूप दिवसापासून सुरू असते, ते आपल्या लक्षात येत नाही। मग जर लक्षात जर आणायचे असेल तर आपल्याला वेळच्या वेळी तपासण्या कराव्या लागतात। मग रक्ताची तपासणी असेल, लघवीची तपासणी असेल, चरबी वाढलेली आहे, बीपी वाढलेला आहे, शुगर वाढलेली आहे, वेळीच जर त्याच्यावरती आपण लगाम घातला, वेळीच निदान झालं, वेळीच उपचार केला, तर तो आजार जास्त वाढणार नाही आणि त्याचे विपरीत परिणाम म्हणून हृदयविकाराचा झटका येणार नाही। मग HDL असेल, LDL असेल किंवा अजून ट्रायग्लिसराइड्स असतील, BSL रँडम असेल, HbA1c ची तपासणी शुगरच्या पेशंटसाठी करावी लागते, किंवा सोनोग्राफीचा रिपोर्ट असेल, मग त्यामध्ये लिव्हर कसं आहे, किडनी कशी आहे, पॅन्क्रियास कसं आहे, स्प्लीन कशी आहे, आतडी कशी आहेत, सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगला अभ्यास करता येतो। हृदयाची देखील सोनोग्राफी असते, ज्याला आपण 2D इको असं म्हणतो। अँजिओग्राफी ही फार नंतरची गोष्ट आहे, परंतु त्याआधी 2D इको असेल किंवा छातीचा एक्सरे असेल, याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात। वेळच्या वेळी जर त्याचं निदान झालं तर त्याचा आपल्याला फायदा होतो। त्यामुळे जर तुम्हाला तुमचं दुखणं अंगावर काढायची सवय असेल, डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी न करून घेण्याची सवय असेल, तर ती आजच बंद करा आणि वेळच्या वेळी डॉक्टरांकडून तपासणी करा, जेणेकरून तुमच्या पुढच्या ज्या कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या होणार नाही आणि तुमच्या हृदयाला धोका होणार नाही। आणि 8वी महत्वाची वाईट सवय आहे ती म्हणजे सतत हृदयविकाराच्या बद्दल विचार करणं, हृदयविकाराच्या बद्दल कुठून माहिती करून घेणं, मनामध्ये हृदयविकाराच्या बद्दल भीती वाटून घेणं, हा देखील एक खूप मोठा धोका आहे हृदयविकार येण्याचा। त्याचं कारण असं की जर तुम्ही सतत अँझायटीमध्ये असाल, सतत तुम्हाला हृदयविकाराची भीती असेल, कोणतरी तुमच्या जवळचं हृदयविकारानं मरून जातं, घरामध्ये कोणाला तरी हृदयविकार असतो, हार्ट अटॅक आलेला असतो आणि म्हणून तुम्हाला सतत वाटतं की मला सुद्धा हार्ट अटॅक येईल का, हार्ट अटॅक येईल का, ह्या भीतीखाली जर तुम्ही जगत असाल तर ही देखील वाईट सवय आहे, कारण या सवयीमुळे तुम्ही ताणतणावामध्ये जाल, तुमचा स्ट्रेस वाढेल आणि हा जास्तीचा स्ट्रेस हृदयावर जाईल आणि तुम्हाला खरंच एक दिवशी हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे हृदयविकाराची भीती मनामध्ये अजिबात बाळगू नका। हृदयविकार येऊ नये म्हणून काळजी घ्या, मात्र हृदयविकार येईल की काय अशी काळजी अजिबात करू नका। तर मित्र हो, नक्कीच तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट बंद करा, दारू बंद करा, दररोज शारीरिक हालचाल करा, चांगला पूरक पोषक हिरव्या पालेभाज्याचा नैसर्गिक आहार घ्या, सलाड घ्या, रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप घ्या, रेग्युलर चेकअप करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ताणतणावापासून दूर राहा। नक्कीच तुम्हाला हृदयविकारापासून सुटका होऊ शकते, तुमचा हृदयविकार टाळू शकतो आणि तुमचं आयुष्यमान वाढू शकतं। तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि जर तुमच्यापैकी कोणाला याच्यातली कुठली सवय असेल तर ती आजपासून कोण बंद करणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळू द्या की कुठल्या सवयी आहेत, त्यांचा देखील हृदयविकाराचा झटका येण्यापासून बचाव होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील। एकदा जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा। तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद।